घटक क्रमांक 5 आहे विज्ञान कादंबरी. कादंबरी हा जो वाङ्मय प्रकार आहे किंवा साहित्य प्रकार आहे हा समाज वास्तवनिष्ठ असा प्रकार आहे. कारण समाजामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या सगळ्या घटनांच्या माध्यमातून वास्तव जीवनाचं आणि सार्वकालिक जीवन मूल्यांचं आविष्करण हे कादंबरीमध्ये झालेलं असतं. आता 21व्या शतकाचा विचार केला तर विज्ञान युग आणि संगणक युग अशा या दोन समांतर युगात आज आपण वावरत आहोत. विज्ञान सर्व अंगाने मानवी जीवनाला भिडलेलं दिसून येतं आणि ह्या ज्या वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत त्यांचा आणि नेमका विज्ञानाचा काय संबंध आहे तर सर्व आधुनिक साहित्य जे आहे त्यामध्ये ते सगळं विज्ञान साहित्यामध्ये येत असतं. आणि कादंबरी हा वाङ्मय प्रकार आणि विज्ञान कादंबरी जवळपास एकाच कालखंडामध्ये मराठी भाषेमध्ये आलेलं दिसतं. इंग्रजी कादंबऱ्यांचं भाषांतर रूपांतर करत 19व्या पहिल्याच दशकातच मराठीतल्या पहिल्या विज्ञान कादंबऱ्या उतरल्या असं म्हटलं जातं. 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये नव्या जीवन जाणीवेने साहित्य लिहिलं गेलं आणि त्यामध्ये विज्ञान कादंबरी देखील होते. शिक्षण प्रसार असेल, ग्रंथप्रसार, दळणवळणाची साधनं, विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव जसजसा वाढू लागला तशी समाजामध्ये एक वैज्ञानिक समज देखील वाढू लागली आणि मराठी वाचकांच्या विज्ञान जाणीवाही विकसित होऊ लागल्या आणि त्यानुसार मग विज्ञान कादंबरी लिहिली गेली. सुरुवातीला मराठी साहित्याकडे दुर्लक्षच केले होते, परंतु 1980च्या दशकामध्ये जयंत नारळीकरांसारख्या शास्त्रज्ञांनी विज्ञान साहित्याच्या प्रांतामध्ये प्रवेश केला आणि बहुतांश सर्व मराठी वाचकांचं समीक्षकांचं विज्ञान साहित्याकडे लक्ष गेलं आणि विज्ञान साहित्याला मान्यता देखील मिळालेली आहे. आज मराठी विज्ञान कादंबरीचा विचार केला तर त्यांची संख्या जरी कमी असली तरी गुणात्मकतेच्या दृष्टीनं मात्र त्या अव्वल अशाच आहेत. विज्ञान कादंबरीमध्ये कल्पित आणि वास्तव यांचं कशी जोड केलेली असते तर विज्ञान आणि साहित्य ही निर्मितीची सर्जनशीलतेची दोन क्षेत्र आहेत. ते परस्परांना पूरक आहेत. त्यांच्या कार्यपद्धती जरी भिन्न असल्या तरी त्यांच्यातील संबंध, कारण, परिणाम, कार्यपद्धती, वस्तुनिष्ठता यांशी एक विशिष्ट प्रकारचा संबंध आलेला असतो आणि विज्ञान आणि साहित्यामध्ये कल्पनाशक्तीचा वापर होत असतो. कल्पिताच्या आधारे मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा त्याचबरोबर सत्याचा शोध हा घेतला जातो. विज्ञानामध्ये कल्पनेतील अथवा संभाव्य तथ्य निरीक्षणाद्वारे प्रयोग रूपाने सिद्ध करून ते मांडले जातं आणि साहित्य कल्पिताच्या आधारे मानवी जीवनाचे नवे चित्र या ठिकाणी मांडलेले असतं. तर साहित्यिक हा काय करतो तर हा विज्ञानातील नव्या ज्ञानाचा उपयोग करून रसपूर्ण भाषेच्या सहाय्याने अन्वेषणाचा नवा मार्ग शोधतो. प्रचंड बदलणाऱ्या विज्ञानाला मानवी जीवन कसं सामोरं जातं किंवा विज्ञानाचे मानवी जीवनावर संभाव्य कोणकोणते परिणाम होऊ शकतील याचं चित्रण विज्ञान कादंबरीमध्ये होत असतं. विज्ञान कादंबरीमध्ये सौंदर्याबरोबरच वैज्ञानिक शोध, संशोधन यांची माहिती सविस्तरपणे दिलेली असते. सार्वत्रिक समजुती असतील, मानवी जाणीवा असतील, लेखकाचा अनुभव हा सामाजिक व्यवहारातील भाषेतून व्यक्त केलेला असतो आणि वेगळ्या पद्धतीने विज्ञानात आपल्या भोवतालच्या भौगोलिक वस्तुनिष्ठ सजीव सृष्टीचा अभ्यास करून अवकाश वसाहती असतील, परग्रहावरील जीवनसृष्टी असेल, इतर शोधांच्या आधारे कल्पिलेली आगळीवेगळी सुट्टी आणि मानव यांचा परस्पर संबंधांचे चित्रण यामध्ये केलेलं असतं. विज्ञान कादंबरीमध्ये निव्वळ आशय, अनुभव, कृती वैज्ञानिक स्वरूपाच्या असल्याने कादंबरी वाचकाच्या मनाला भिडत नाही तर तिच्यामध्ये वाङ्मय मूल्य गोवण्यासाठी, लहान मोठ्या घटना रंगविण्यासाठी, पात्रांच्या व्यक्तिरेखा सजीव करण्यासाठी आणि विज्ञान संस्कृती जतन करण्याबरोबरच सर्वसामान्य वाचकांनाही आकलन होईल अशी सुलभ भाषा आणि परिभाषेचा वापर करण्यातही वास्तव आजमाविण्याचा प्रयत्न केलेला असतो. आरंभकाली विज्ञान कादंबरीचा विचार केला तर मराठी विज्ञान कादंबरीचा आरंभ चंद्रलोकाची सफर या अनुवादित कादंबरीने झाला. ही मराठीतील पहिली कादंबरी होय. 1900 ते 1906 या 7 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये ती लिहिली गेली. तसंच पुढं केरळ कोकिळा या मासिकातून ती प्रसिद्ध देखील झाली. केरळ कोकिळेचे संपादक कृ. आटले यांनीच याचं रूपांतर केलं असं समजलं जातं. कृ. आटले यांच्या या कादंबऱ्या ज्या आहेत चंद्रलोकाची सफर किंवा पृथ्वीच्या अंतरंगात या 2 महत्त्वाच्या कादंबऱ्यांचा परिणाम म्हणून की काय पण मराठीतील स्वतंत्र विज्ञान कादंबरी 1908 मध्ये श्रीनिवासराव या नावाने प्रसिद्ध झाली आणि त्याचे लेखक होते नाथ माधव तथा द्वारकानाथ माधवराव चितळे. श्रीनिवास ही कादंबरी वैज्ञानिक विषय मनोरंजक पद्धतीने मांडणारी कादंबरी आहे. भाषांतरित कादंबरीचा विचार केला तर विज्ञान कथा आणि विज्ञान कादंबरी लोकप्रिय करण्याचे आणि वाचकांना विज्ञान साहित्याकडे वळविण्याचे कार्य भा. रा. भागवत यांनी केलं. खेळगडी, बालमित्र या लोकप्रिय मासिकाचे ते संपादक होते. H.G. वेल्स यांच्या टाइम मशीन, अदृश्य माणूस यासारख्या लोकप्रिय कादंबऱ्या, चंद्रावर स्वारी, झपाटलेला प्रवासी यासारख्या विज्ञान कादंबऱ्या भा. रा. भागवत यांनी रूपांतरित केलेल्या आहेत. अदृश्य माणूस रसायनशास्त्राचा विद्यार्थी ग्रिफिन याची कथा आहे. भागवत यांनी
सुधीरवाडी ही एक कादंबरी लिहिली जी अतिशय लोकप्रिय ठरली. दत्तू काका बनारसे, झाले कसे दिसेनासे हे या कादंबरीचं सूत्र होतं. भागवत यांनी अद्भुत रम्य आणि साहसपूर्ण असे कथात्मक बालकुमार साहित्य देखील निर्माण केले. उडती तपकडी हा मराठीतील पहिला कथासंग्रह देखील त्यांच्या नावावर आहे. युटोपियन विज्ञान कादंबरीचा विचार केला तर युटोपियन म्हणजे स्वप्न किंवा आदर्श परिस्थिती, सर्व सुखस्थान अर्थात काल्पनिक आदर्श. आदर्श जीवनासंबंधीचा कल्पनारम्य परंतु अव्यवहार्य मार्ग असं म्हणू शकतो आपण. लेखकही आपल्या साहित्यातून आदर्श जीवनाची काल्पनिक चित्र निर्माण करत असतो. आपली स्वप्न, इच्छा, आकांक्षा कलाकृतीमध्ये तो मांडत असतो. जीवनासंबंधीचं अव्यवहार्य असं स्वप्न व आदर्शवाद जो कादंबरीमधून उभे करत असतो. अशा कादंबरीलाच युटोपियन कादंबरी असं म्हटलं जातं. मराठीतील मध्यवर्तीतील 2 कवींनी लिहिलेल्या काव्यामधूनही त्यांना अभिप्रेत असलेलं आदर्शवादी जगाच्या चित्रण यामध्ये आलेलं दिसतं. नारायण बेहरे हे राष्ट्रीय बाम्याचे किंवा पौराणिक ऐतिहासिक कादंबरीकार होते. वैज्ञानिक जाणीव आणि कवीचा कल्पनाविलास यांचा संगम त्याच्या ध्येयाकडे या कादंबरीमध्ये झालेला दिसतो. त्यानंतर कुसुमाग्रज आणि म्हणजेच वि. शिरवाडकरांनीही अशा स्वरूपाची कल्पनेच्या तीरावर नावाची कादंबरी लिहिली. नारायण धारप हे मराठी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं नाव. केमिकल इंजिनियर ही विज्ञान शाखेतील पदवी त्यांनी घेतली होती. ऐसे रहने मिळविणं, कालगुंफा, पारंब्याचे जग, गोग्रामचा चितार, गोग्रामचे पुनरागमन, कपरी कंदार आणि कंताचा मनोरा, फायकसची अखेर, बहुमनी, युगपुरुष या त्यांच्या मराठी वाचकांमध्ये अत्यंत गाजलेल्या कादंबऱ्या होत्या. निरंजन पाटे यांचा विचार केला तर मराठी विज्ञान साहित्यातील अग्रगण्य असं नाव. विज्ञान साहित्य चळवळ, विज्ञान साहित्य लेखन, संपादन सर्व क्षेत्रांमध्ये ते आघाडीवर. फिनिक्स, रामचे आगमन, कालयंत्राची करामत, आक्रमण, संक्रमण, आभाळातून पडलेला माणूस, युगंधर यासारख्या विज्ञान कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. घाटेंच्या युगंधर या ग्रंथामध्ये 3 लघु कादंबऱ्या आहेत. युगंधर ही कादंबरी जी आहे ती घाटेंची एक अनुवंशिक मानसिक शक्तीच्या उत्क्रांतीमुळे असा अतिसामर्थ्यवान जीव बनतो याचं चित्रण यामध्ये आलेलं आहे. निरंजन घाटे यांची विज्ञान आणि साहित्य याबद्दलची जाण, व्यासंग, धडपड चांगली असून त्यांच्या कादंबऱ्यामध्ये काही दोष देखील आढळतात. अर्थात ते रचनेचेच असतात. अरुण साधू हे मराठीतील ज्येष्ठ पत्रकार आणि मराठीतील मध्यवर्ती प्रवाहातील आघाडीचे साहित्यिक. त्यांनी स्फोट आणि विप्लव अशा 2 विज्ञान कादंबऱ्या लिहिल्या. स्फोट ही कादंबरी वाढत्या लोकसंख्येमुळे सामाजिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावर कठोर उपाययोजना करण्याची गरज या कादंबरीतून स्पष्ट होते. आणि विप्लवी कादंबरी एक उत्कृष्ट विज्ञान कादंबरी आहे. विज्ञान तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर, अवकाशपिळाची वैज्ञानिक संकल्पना वापरून त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. जयंत नारळीकर मराठी विज्ञान साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे लेखक म्हणजे जयंत नारळीकर होय. त्यांच्या प्रेषित, व्हायरस, अंतराळातील स्फोट, अभयारण्य या गाजलेल्या विज्ञान कादंबऱ्या आहेत. मराठी विज्ञान साहित्याला बळ आणि गती प्राप्त करून देण्याचे नारळीकरांनी अनमोल असं कार्य केलेलं आहे. मराठीतील अधिकाधिक वाचकांचे लक्ष विज्ञान साहित्याकडे त्यांनी वळवले. त्यांच्या लेखनामुळे मराठी समीक्षकांनाही दखल घ्यावी लागली. जयंत नारळीकरांच्या प्रेषित कादंबरीतील नायक आलोक हा आपल्या सूर्यमालेच्या बाहेरच्या ॲरिस्टॅकर्स या ग्रहमालिकेतील पंचग्रहावरील मानव आहे. वेगवेगळ्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. आता त्या कादंबऱ्याच्या इथं काही कथा म्हणजे त्याचं कथानक देखील कादंबरीचं मांडलेलं आहे, ते आवर्जून तुम्ही वाचावं. जयंत नारळीकर यांची जी अंतराळातील स्फोट या कादंबरीमध्ये 3 कालखंडांचं वर्णन केलेलं आहे. नैसर्गिक आपत्ती असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही घटना असतील त्या सगळ्यांच्यावरचं संशोधन, उत्खनन, निरीक्षण हे सगळं यामध्ये पाहायला मिळतं. जयंत नारळीकर यांच्या व्हायरस या कादंबरीमध्ये भारतामधील महाकाय दुर्बिणीचे उद्घाटन होऊन गंगेच्या निर्मितीचे क्षण टिपण्याचा एक आनंद प्राध्यापक गोपाल स्वामी यांनी केलेला दिसतो. यानंतर बऱ्याचशा म्हणजे व्हायरस असेल कादंबरी किंवा जयंत नारळीकरांच्या कादंबऱ्यांबद्दल वैज्ञानिक दृष्टी मांडताना असं दिसून येतं की पृथ्वीवरील ग्रह, तारे, धूमकेतू, माहिती तंत्रज्ञान, संगणक इतर क्षेत्रातील भौतिकीय विज्ञानाची संशोधनात्मक दृष्टी त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये दिसते. व्हायरस या कादंबरीमध्ये संगणक, फोन, रेडिओ असे इतर उपकरणामध्ये व्हायरस आल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आल्यावर 8 शास्त्रज्ञ या व्हायरसला निकामी करण्यासाठी प्रयत्न करतात आणि ते यशस्वी देखील होतात. नारळीकरांच्या विज्ञान साहित्यामधून वैज्ञानिक वैशिष्ट्यांची पखरणच झालेली आहे. त्यांची अभयारण्य ही एक महत्त्वाची कादंबरी, यक्षाची देणगी ही एक महत्त्वाची कादंबरी. खगोलशास्त्राचा अभ्यास आणि संशोधन करताना जे काही त्यांना अनुभव आले ते यातून मांडलेले आहेत.
तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीनं अविचारपूर्वक केलेला वापर आहे किंवा आपले रक्षण करणारे ओझोनचे कवच कसं भेदलं जातं त्याबद्दलची उदासीनता. अभयारण्य या कादंबरीचा विषय असा ज्वलंत असा आहे, संबंध मानवसृष्टीला तो भेडसावणारा आहे. लेखकाने पृथ्वी म्हणजे परग्रहावरील प्रगत सृष्टीने बसवलेले अभयारण्य आहे अशी यामध्ये दखल घेतलेली दिसते. सुरेंद्र बारलिंगे हे एक महत्त्वाचे मराठीतील कथा कादंबरीकार. मी पण माझी ही एक वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक कादंबरी त्यांनी लिहिली आहे. एका पुरुषाच्या स्त्रीमध्ये होणारे रूपांतर या विलक्षण अनुभवातून जाताना जे काही ताणतणाव आणि आंदोलनं होतात ती यामध्ये टिपलेली आहेत. रंगनाथ पठारे हे एक मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार, विज्ञान शाखेचे प्राध्यापक. यांनी चक्रव्यूह ही 1989 मध्ये लिहिलेली कादंबरी होय, जी विज्ञान कादंबरी म्हणून ओळखली जाते. शुभदा गोगटे यांची यंत्रायणी ही मानव आणि यंत्रमानव यांचे परस्पर संबंध प्रकट करणारी कादंबरी आहे. गो. ब. सरदेसाई यांची त्रिपुरारी ही विज्ञान कादंबरी म्हणजे पुराण कथांचा विज्ञान अवतारच आहे, म्हणजे पौराणिक वाङ्मयाचा यामध्ये समावेश केलेला दिसून येतो. डॉक्टर राजेंद्र बर्वे हे एक विख्यात मनोविकार तज्ज्ञ असून लोकार्थी वैद्यकीय विज्ञानाचे लेखकही आहेत. स्कायलॅब ही त्यांची मनोविकारावरती रचलेली आगळीवेगळी महत्त्वाची कादंबरी होय. आदिमानवाच्या वेडाचा शोध घेणारे ब्रिगेडियर धीरवाणी हे स्वतःच्या मनोविकृतीचा शोध घेत असतात, याची कथा यामध्ये येते. लक्ष्मण लोंढे हे विज्ञान साहित्य लेखनातील महत्त्वाचे नाव. वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी विज्ञान लेखन केलेलं आहे. गिनीपिग ही कादंबरी त्यांनी डॉक्टर श्रीनिवास कशाळीकर यांच्यासह लिहिलेली आहे. देवासी जीवे मारले ही एक त्यांची मराठीमध्ये प्रचंड गाजलेली कादंबरी होय, ही त्यांनी चिंतामणराव देशमुख यांच्यासह लिहिलेली आहे. अरुण हेबळेकर हे एक अत्यंत प्रभावीपणे विज्ञान कादंबरी लेखन करणारे महत्त्वाचे लेखक होते. विज्ञानामध्ये PhD प्राप्त त्यांनी केलेले दिसते. विज्ञान हा त्यांचा व्यासंगाचा विषय होय. त्यांची कादंबरी लोकप्रिय वर्णाची असते, शिवाय ती रहस्यकथा देखील असते. स्ट्रमू आणि ओजानी, भुरुगू सेतू यांसारख्या महत्त्वाच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. जोना सारखी एक कादंबरी त्यांची विज्ञानिष्ठ अशी कादंबरी आहे. अरुण हेबळेकरांच्या भद्रमुखी या विज्ञान कादंबरीमध्ये ज्वालामुखीचे चित्रण आलेलं आहे. सुबोध जावडेकर हे मराठी विज्ञान साहित्याचे आजच्या आघाडीचे लेखक होते. भोपाळ दुर्घटनेवर आधारित त्यांची आकांत ही कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीमध्ये भोपाळमधील वायुगळती संदर्भात जे काही घडलं त्यामागील कार्यकारण भाव, मानवाकडून झालेल्या चुका, हलगर्जीपणा, बेदरकारपणा सगळा त्यांनी वास्तवपणे मांडलेला आहे. पंडित विद्यासागर यांची सुपर क्लोन ही एक कादंबरी क्लोनिंगवर आधारित आहे. क्लोनिंग या विषयावर होत असलेल्या संशोधनाची पार्श्वभूमी या पाठीमागे आहे. डॉक्टर पंडित विद्यासागर हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ आणि विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत. त्यामुळे कादंबरीमध्ये नव्या संशोधनाचा विषय घेऊन विज्ञान चर्चा घडवून त्यांनी आणलेली दिसते. माधुरी शानबाग यांच्या ब्रेन वेव्हेज या कादंबरीमध्ये मानवाच्या विचार लहरीवर नियंत्रण करण्याचे संशोधन केलेले आहे. डॉक्टर वैद्य हे कादंबरीचे नायक, नावाजलेले प्रोफेसर आणि शास्त्रज्ञ म्हणून त्यांची देवगिरी विद्यापीठात ख्याती दिसून येते. आणि त्याच्याबद्दलची कथा या कादंबरीमध्ये आलेली पाहायला मिळते. अशा प्रकारे वेगवेगळ्या कादंबऱ्या या कादंबरीकारांनी विज्ञान लिहिलेले जे आहेत ज्याचं विज्ञान कादंबऱ्या म्हणून नावलौकिक प्राप्त झालेलं आहे. आता ललित विज्ञान साहित्याचा विचार करता लक्षात येतो की मराठीमध्ये ललित विज्ञान साहित्याला फार अशी मोठी परंपरा आहे. इंग्रजी राजवटीमध्ये ज्ञान विज्ञानाच्या आगमनाने प्रथम वृत्तपत्रांमधून हा विज्ञान निबंध जन्माला आलेला दिसतो आणि त्यानुसार मग मराठीमध्ये विज्ञान निबंध मराठीत देखील जन्माला आला. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्रामधून आणि दिग्दर्शक या मासिकातून सुरू केलं. त्यामध्ये मग खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र असे विविध विज्ञानविषयक लेख प्रसिद्ध झालेले दिसून येतात. ज्याच्यामध्ये छापखाना, वाफेच्या इंजिनाचा शोध, नव्या शोधांची रंजक माहिती त्यांनी दर्पणमधून दिलेली आहे. ललित विज्ञान साहित्यामध्ये लोकार्थी विज्ञान, विज्ञानातील सिद्धांत अथवा क्लिष्ट माहिती सोप्या भाषेत सांगण्याचा प्रकार होय. विज्ञान कथा आणि विज्ञान कादंबरीपेक्षा हा प्रकार प्रकृतीने वेगळा. वर्तमानकालीन विज्ञानावर असंख्य भविष्यकालीन शक्यतांनी केलेला मानसिक प्रवास यामध्ये येत असतो. ललित विज्ञान साहित्याचं स्वरूप पाहता हा एक निबंधाचाच प्रकार आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या दर्पणमध्ये याची बीजे सापडतात. तत्पूर्वीच्या साहित्यामध्ये निबंध हा वाङ्मय प्रकार फारसा दिसत नाही. दर्पण, दिग्दर्शन, अरुणोदय, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, ज्ञानचंद्रिका, विविध ज्ञानविस्तार, धूमकेतू, प्रभाकर, वर्तमान दीपिका, ज्ञानसिंधू, विचारलहरी अशी ही महत्त्वाची कार्य करणारी त्या काळातील नियतकालिक होत. दर्पण म्हणजे समाज जीवनाचा आरसा होत आणि त्यातून वेगळ्या पद्धतीचं लेखन केलेलं दिसून येतं. निबंध म्हणजे काय तर नियोजित विचाराने बांधलेला आकलन सुलभ असलेला लेखन प्रकार होय.
हे एखाद्या विशिष्ट विचाराचं मतांचं सर्वांगीण विवेचन निबंधामध्ये येत असतं. आधुनिक मराठी गद्य लेखनाला जशी 200 वर्षाची परंपरा आहे तशीच त्याच वेळी उदयास आलेल्या निबंध लेखनाला देखील आलेली दिसून येते. ललित विज्ञान साहित्याच्या वाटचालीचा विचार केला असता मराठीमध्ये ललित विज्ञान साहित्य प्रथम नियतकालिकामधून जन्माला आले. शिक्षण, ग्रंथालय, वृत्तपत्र इतर गोष्टी महाराष्ट्रात सुरू झाल्या आणि मग इंग्रजी शिक्षणाचे बाळकडून घेतलेला पहिल्या पिढीतील बाळशास्त्री जांभेकरांसारखे गृहस्थ यामध्ये एक महत्त्वाचं काम करू लागले. ज्ञानप्रसारक नंतर विज्ञानाला पूर्णपणे वाहिलेले एक मासिक म्हणजे सृष्टीज्ञान हे होय. यामध्ये देखील वेगळ्या पद्धतीचं विज्ञान तंत्रज्ञानाविषयक लेख प्रसिद्ध झालेले दिसून येतात. ज्ञानवितरणानंतर विविध ज्ञानविस्तार किंवा चित्रमय जगत या नियतकालिकांनी विज्ञानविषयक भरपूर असे लेख लिहिले दिसून येतात. भूगोल, भूशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, पदार्थविज्ञान, पर्यावरणशास्त्र, हवामान शास्त्रज्ञांचे चरित्र, औद्योगिक शेती, वैद्यक, आहार अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर हजारो लेख छापले गेलेले दिसून येतात. आणि त्याचबरोबर 300च्या आसपास विज्ञान कथाही यामध्ये छापलेल्या दिसून येतात. 1969 मराठीमध्ये विज्ञान युग नावाचे मासिक सुरू झाले आणि ते 2002 पर्यंत चालले. 1919 नागपूरहून प्रसिद्ध होणारे उद्यमी मासिक प्रामुख्याने उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय, ग्रामसुधारणा, विचार प्रणाली या विषयांवर लेख प्रसिद्ध करते. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विज्ञान परिषद, विज्ञान प्रसार, विज्ञान लेखन, विज्ञान साहित्य या क्षेत्रामध्ये केलेलं कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण असं आहे. मानवी जीवनात विज्ञान तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे. विज्ञान तंत्रज्ञानाला दिवसेंदिवस महत्त्वही अधिक यायला लागल्याचे दिसून येते. विज्ञान जगत, विज्ञान वेद, विज्ञान यात्रा, विज्ञान गंगा अशी वेगवेगळी सदरं या नावाने आलेली आहेत. बाळ फोंडके यांनी देखील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसाठी विज्ञान प्रसार व्हावा यासाठी बरेच प्रयत्न केलेले दिसतात. वैज्ञानिक आणि तांत्रिक विकासाची गती अखंडित चालू राहण्यासाठी हुशार शास्त्रज्ञांचा सतत भरणा व्हायला हवा हे जाणून CSIR यांनी विश्वविद्यालय यांनी अनुदान आयोगाच्या सहकार्याने मानव साधन विकासाचा जोरदार कार्यक्रम हाती घेतला. वेगवेगळ्या पद्धतीनं दूरचित्रवाणीवरून छपाई कामातून वेगवेगळ्या पद्धतीने विज्ञान पोहोचवलं गेलं. या दृष्टिकोनातूनच CSIRच्या 25व्या वर्धापनदिनी हमखास लिहिलेली सचित्र लोकप्रिय पुस्तकं हे काढण्याचा निर्णय घेतला गेलेला दिसतो आणि या पुस्तक मालिकेमुळे वाचक वर्गाच्या बऱ्याच मोठ्या भागांचं समाधान होईल अशी आशा आहे. ललित विज्ञान साहित्याच्या आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगाने विचार केला असता लक्षात येतं की आधुनिक विज्ञानाची परंपरा इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून मराठीमध्ये आलेली दिसते आणि इंग्रजी भाषेमध्ये असलेले विज्ञानाचे ज्ञान हे मराठीमध्ये आणताना परिभाषा निर्माण केलेली दिसून येते. ललित विज्ञान लेखन करणाऱ्या लेखकामध्ये वेगवेगळ्या विज्ञान साहित्यिकांचा समावेश असलेला दिसून येतो, ज्यांची नावं आपण अगोदर पाहिलेलीच आहेत. अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचा विचार यातून मांडला जातो. विज्ञान बाजारात गेल्यावर किंवा एकूणच मार्केटचा विचार केला असता वेगवेगळे संशोधक किंवा हे सगळे याच्याकडे कसं पाहतात हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आंतरिक तळमळ या ठिकाणी लक्षात घ्यावं लागते. भालबा केळकर हे विज्ञानाचे प्राध्यापक, विज्ञानाला पंख कल्पनेचे हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ हो. भालबा केळकरांचा प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधन हे एक अलीकडे प्रसिद्ध झालेला महत्त्वाचा ग्रंथ हो. निरंजन घाटे विज्ञान साहित्यातील बहुप्रसव ज्येष्ठ लेखक. विज्ञान कथा कादंबरीप्रमाणेच ललित विज्ञान साहित्यामध्ये त्यांनी विपुल असं लेखन केलं. त्यामध्ये गमतीदार विज्ञान हे त्यांचं बाल आणि कुमार विद्यार्थी वर्ग डोळ्यासमोर लिहिलं पुस्तक होय. पर्यावरण प्रदूषण या ग्रंथाच्या 3 आवृत्त्या त्यांनी काढलेल्या आहेत आणि भोपाळ दुर्घटनेमधील प्रदूषणाबद्दल त्यांनी एक वेगळ्या पद्धतीच्या ज्या काही माहिती आहे ती पुरवण्याचा यातून प्रयत्न केलेला दिसून येते. विज्ञान आणि जग बदलते या ग्रंथामध्ये निरंजन घाटे यांनी 21व्या शतकाच्या आरंभीचा मुहूर्त गाठून गेल्या 1000 वर्षांमधील वैज्ञानिक घटनांचा आढावा घेतलेला दिसून येतो. निरंजन घाटे यांनी वृत्तपत्रामध्ये ते संबलेखन केलेलं दिसतं. विज्ञान मंजुषा यामध्ये ते संकलन पाहायला मिळतं. खरं तर हे सदर लेखन जे आहे ते गेल्या 40 वर्षात नियतकालिकांमधून झालेलं पाहायला मिळतं. सदर लिहिणं सोपं नसतं तर ती तारेवरची कसरत असते असं देखील या दृष्टीने म्हटलं जातं. विचित्र माणसं विक्षिप्त साधन शास्त्रज्ञ या ग्रंथात विक्षिप्त शास्त्रज्ञांच्या वर्तणुकीचा विचार केलेला आहे. निसर्ग यात्रा यामध्ये विविध पशुपक्ष्यांची माहिती दिलेली आहे. विज्ञान संदर्भामध्ये जागतिक पातळीवरच्या विविध घटनांचे चित्रण यामध्ये आलेले आहे. आपल्या वसुंधराची इत्याभूत विविधपूर्ण माहिती देणारा वसुंधरा हा ग्रंथ आहे तो फार महत्त्वाचा ठरतो. आपल्या पूर्वजांचे विज्ञान, आपल्या पूर्वजांचे एकूणच तंत्रज्ञान या दोन्ही ग्रंथांच्या 4 आवृत्त्या लिहायला हव्यात आणि आपल्या पूर्वजांनी निर्माण तंत्रज्ञानामध्ये जे काही विज्ञानामध्ये काम केलेलं आहे
या सगळ्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. बाळ फोंडके विज्ञानाचे गाढे अभ्यासक संशोधक होते. अणुरेणू या कादंबरीमध्ये त्यांनी दैनंदिन जीवनातल्या घटनांमागचे चित्रण विज्ञान उलटून दाखवलेले आहे. जावे विज्ञानाच्या गावा यामध्ये बेळगाव तरुण भारतमध्ये गेलेले सदर लेखन कसे करतात याबद्दल भाष्य केलेलं आहे. तो आणि ती यामध्ये निसर्गाने तो आणि ती म्हणजे नर आणि मादीची निर्मिती केली आणि परंतु निसर्गात सर्वत्र तो आणि ती यांची एकमेकांना कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू असतो. याबद्दल एक वेगळं मत त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. फोंडके यांच्या मनाचे रहस्य ही ललित विज्ञानाचं पुस्तकही खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर अंतरिक्षवारी हे पुस्तक लिहिलेलं त्यांचं मंगळावर आधारित लिहिलेलं पुस्तक देखील लक्षात ठेवण्यासारखंच आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि पृथ्वीच्या पर्यावरणामध्ये नानाविध घटना या सतत घडत असतात आणि शिवाय अनेकविध गोष्टींमधून माणूस हा पूर्णपणे डबऱ्यास होत जातो. आणि अशा पद्धतीने या सगळ्या ग्रंथांमधून अनेक शंकांची सांगोपांग चित्रणं पाहायला मिळतात. कुतूहली माणसाची उपजत उर्मी असते आणि माणूस हा उपजितच बुद्धिमान प्राणी झालेला असतो. कारण या कुतूहलापोटी आणि आपल्या अस्पर्श निसर्गाविषयी तो सतत त्यातून माहिती मिळत असतो. मोहन आपटे हे पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक आणि विज्ञान विषयावर सातत्याने लेखन करणारे महत्त्वाचे लेखक होते. शतक शोधाची महत्त्वाची ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. तसे 2000 साली हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे. जयंत नारळीकरांची प्रदीर्घ अशी प्रस्तावना याला आहे. विश्व एक भव्य कशी कलाकृती आहे, ती कसं अलौकिक असं अमानवी नाट्य आहे. अशा वेगवेगळ्या नेत्रदीपक नाट्याचा चमत्कार किंवा सूत्रधार कोण बना असेल असा प्रश्न या ठिकाणी उभा केलेला असतो. इंटरनेट या ग्रंथामध्ये मोहन आपटे यांनी इंटरनेटची निर्मिती, स्वरूप, व्याप्ती, वापर यांच्याबद्दल महत्त्वाचे मत केलेले आहे. मोहन आपटे यांचा कालगणना याशी देखील एक महत्त्वाचा या ग्रंथाचा संबंध असतो, ज्याच्यामध्ये कल्पनेच्या कालगणनेचा उद्योग आणि विद्रोह यामध्ये येत असतो. प्रामुख्याने मोहन आपटे यांच्या कादंबरीचा विचार केला असता सूर्यमालेतील चमत्कार हा ललित विज्ञान संग्रह सूर्यमालेतील चमत्कार वैज्ञानिक दृष्टीने दाखवणार आहे. विज्ञान विश्व नावाचे सदर त्यांनी लेखन सुरू केलेलं दिसतं. जयंत नारळीकर हे विज्ञान साहित्यामध्ये महत्त्वाचे नाव. याला जीवन ऐसे नाव या ललित विज्ञान लेखाचा संग्रह विशेषतः त्यांचा फार गाजला असतो. एक उत्तम असं प्रतिभा संपन्न लेखक शास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा विचार करावा लागतो. वैज्ञानिक म्हणून आजच्या गजबजलेल्या आजच्या काळात आपण जे काही आहे ते पाहण्याची सोय करून देत असतो. ह्याच्याकडे पाहिलं जातं म्हणजे विज्ञानिक म्हणवल्या जाणाऱ्या आजच्या काळातील आपल्या सर्वांना वैज्ञानिक चमत्कार पाहण्याची सवय झालेली दिसून येते. त्यानंतर विचार केला असता तर आकाशाला जडते मिळते या लेखसंग्रहात खगोलशास्त्राची व्याप्ती आणि स्वरूप यामध्ये सांगितलेलं दिसून येतं. लक्ष्मण लोंढे विज्ञान कथा कादंबरीकार म्हणून अधिक परिचित असलेले लक्ष्मण लोंढे यांनी लक्ष्मण वेद, लक्ष्मण उत्सव सर्व असं घडलंच नाही हे हाती लेखन करणं फार गरजेचं आहे. विज्ञानापेक्षा समाजशास्त्रीय जे काही भाग आहे त्याला वेगळ्या पद्धतीनं मांडणं ही विज्ञानिकाची भरणा अधिक असते. निर्मित एका सूर्यप्रकल्प उदय वाढलेला दिसतो. त्यानंतर विचार केला सुबोध जावडेकर यांचा, तर सुबोध जावडेकर हे विज्ञान लेखन करणारे एक महत्त्वाचे लेखक होते. त्यांनी एकूणच मग वेगवेगळे पुस्तकं त्या कालखंडात लिहिलेली दिसतात आणि एक विशिष्ट पद्धतीचा विचार त्यांच्या लेखनात मांडतात. त्यांनी विचार केला असता मी पुस्तकांचं स्वरूप यासारख्या रोजच्या जीवन व्यवहारात मेंदू विज्ञान कसं आहे याच्याविषयी ते भाष्य करतात. तसेच मेंदूशी संबंधित असलेल्या मानवी जीवनातील अनेक घटनांचा उलगडा त्यांच्या ग्रंथामध्ये होतो. त्याचा मेंदूचा उकल या बालविवाह विज्ञान ग्रंथामध्ये अडथळे ते सदर एकनास विनंती मिळाली पाहायला मिळते. हस्त्रविज्ञान या ग्रंथात त्यांनी वाचकांशी वेगळ्या पद्धतीने प्लास्टिकची मेजवानी हे ललित विज्ञान संग्रह प्लास्टिकविषयी माहिती देणारं त्यांनी लिहिलेलं आहे. सुबोध जावडेकरांची चिंतामणी हा नव्या युगाचा विद्यमान हा नव्या वाटा त्यानंतर विज्ञानाची क्षितिज असं वेगवेगळ्या लेखन त्यांनी केलेलं दिसतं. जोसेफ टुस्कानो यांनी 2 टप्पे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, केशरी, पुढारी, सकाळ इत्यादी म्हणून लेखन केलेलं दिसतं.
आणि मराठीमध्ये विचार केला असता असं लेखन होणं हे फार गरजेचं होतं. आणि झोपदोस्तुल्या दोन तासांनंतर देखील विचार केला असता 2 टप्पे त्यामध्ये आलेले असतात. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, केसरी, पुढारी मधून ललित विज्ञान लेखन देखील केले जाते. माधुरी शानबाग यांच्या मुंगी उडाली आकाशी या शैलेश महाराजांच्या अतिसूक्ष्म महाप्रचंड शोध सागराचा हेमंत लागवणकर बिग बँगचा प्रयोग असे ज्वालामुखी असे विज्ञान शैली जे माझ्याकडे आहे त्याचं फक्त माझ्यासोबतच राहतील. म्हणजे एकूणच काय तर धुमसे ज्वालामुखी असं विज्ञान आणि ललित लेखन देखील या कालखंडामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं दिसतं. जोसेफ टुस्कॅनो यांनी. अशा प्रकारे सदर पुस्तकामध्ये आपण विज्ञान कादंबरी म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास करून त्याची संकल्पना समजून घेतली आणि शिवाय वेगवेगळे जे काही घटक होते त्या घटकांचा नेमका परिचय काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला दिसतो. धन्यवाद.